नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगलीत कृष्णा नदीमध्ये मेलेले मासे पुन्हा एकदा आढळलेले आहेत आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. वास्तविक हा काही नवीन प्रकार नाही. कृष्णा नदीमध्ये काही दूषित पाणी सोडलं जातं आणि त्यानंतर मासे मरतात आणि ते मेले की मग त्याच्यावरती जोरात दंगा सुरू होतो. कृष्णेचं प्रदूषण, मग प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय, सरकार त्याच्याबद्दल काय करतंय, महापालिका काय करते, किंवा वाटेतल्या कृष्णा नदीचा आणि वारणा नदीचा जो प्रवाह आहे त्यातल्या वाटेतल्या ग्रामपंचायती काय करतात, वगैरे वगैरे बरीच चर्चा नेहमी होत असते. प्रत्यक्षात त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेहमीप्रमाणे उत्तर देतात की पाण्याचे नमुने घेतलेत आणि ते तपासणीसाठी वरती पाठवलेले आहेत. प्रदूषण झाल्याचं आढळलं तर योग्य ती कारवाई केली जाईल. परवा सुद्धा असंच झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी त्याच पद्धतीची उत्तरं दिली गेलेली आहेत. शिरोळ तालुक्यातल्या अर्जुनवाडमध्ये लोकांनी मोर्चाच काढला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती. तेव्हा तिथेही अशाच पद्धतीचं उत्तर देऊन लोकांना शांत करण्यात आलं. परंतु प्रत्यक्षात ठोस कारवाई काही होत नाही. मुळात कृष्णा नदीमध्ये आणि वारणा नदीमध्ये सुद्धा म्हणजे कृष्णेचं पाणी दूषित होतंय म्हणून वारणेतनं पाणी घ्या प्यायकरता सांगली शहरासाठी, असा एक नवीन मध्ये फंडा पुढे आलेला होता. त्याच्याकरता वारणा उद्भव नावाची एक योजना सुद्धा जाहीर झालेली आहे आणि ती योजना आम्ही करू असं अगदी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी सुद्धा स्वतः जाहीर केलेलं आहे. विरोधी पक्ष नेते जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेसचे, असं म्हणतात की ही वारणा उद्भव योजना आम्हीच आणलेली आहे. प्रत्यक्षात त्या योजनेचा काही पत्ता नाही. पण ती योजना होईपर्यंत वारणेचं पाणी सुद्धा आता दूषित व्हायला लागलेलं आहे. म्हणजे कृष्णा नदी दूषित होतीच, पण वारणेचंही पाणी आता दूषित होत आहे अशी परिस्थिती आहे. याच्यावरती कोणताही ठोस उपाय होत नाही. नेमकं हे पाणी कोण सोडतं आणि मासे कशामुळे मरतात ह्याचा नेमका कधी शोध लागलेला नाही. खरं म्हणजे लागलेला असेल पण ते जाहीर होत नाही. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला तेवढा प्रदूषण नियंत्रण मंडळावर काय किंवा न्यायालयानं दंड केलेला आहे. ते आपले निमूटपणे दंड भरतात आणि गप्प बसतात. प्रत्यक्षात दंड कशा करता झालेला आहे, प्रदूषण रोखलं नाही म्हणून आहे. ते प्रदूषण रोखायची बाब राहते बाजूलाच आणि दंड तेवढा भरतात वर्षाला लाखो रुपये काय असेल तो, आणि त्याच्यावर परत काही कार्यवाही होत नाही. मुळात हे दूषित पाणी येतं कुठनं कुठल्या कारखान्यातनं येतं, ते त्या कारखान्यांची कधी तपासणी केली का, त्याची कधी लिस्ट केली आहे का, प्रदूषण नियंत्रण मंडळानं तर केली आहे का, महापालिकेनं केली आहे किंवा शासनानं तरी केली आहे का, काहीही आढळत नाही त्याच्यावरती. अनेक साखर कारखान्यांचं, काही साखर कारखान्यांचं पाणी यातमध्ये मिसळलं जातं म्हणतात. स्पेंट वॉश, हे मळी मिसळली म्हणतात, ते मळी ही मळी नसावी, ते स्पेंट वॉश असावं असं सुद्धा यापूर्वी 1-2-3 वेळा जाहीर झालेलं आहे. ते स्पेंट वॉश म्हणजे अतिशय घातक स्वरूपाचं द्रव्य आहे आणि ते असावं असं म्हणतात. प्रत्यक्षात काय आहे त्याच्याबद्दल कधी काही अजून संशोधन झालेलं नाही, जाहीर झालेलं नाही, शासनानं काही कारवाई केल्याचं दिसत नाही. पूर्वीपासून विरोधी पक्षाचे लोक ओरडायचे की काँग्रेसच्या सरकारच्या कारकिर्दीत, काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत काही कारवाई होत नाही, प्रदूषणावरती काही कारवाई होत नाही, राजकीय नेते शक्तिमान आहेत म्हणून कुठली कारवाई होत नाही वगैरे हे ओरडायचे. विरोधी पक्ष नेते सतत याच्याबद्दलचा टीका करायचे. आता महायुतीचं सरकार जवळजवळ 10 वर्ष आहे. 1-2-2.5 वर्षाचा मधला अपवाद वगळला तर 10-11 वर्ष आता महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात आहे, केंद्रात आहे. काय कारवाई झाली? काहीही कारवाई झालेली नाही. म्हणजे केवळ राजकीय गोष्टीतून ह्याचा विरोध केला जातो किंवा हा बभरा केला जातो असं म्हणण्यासारखा साधार आधार आहे. प्रत्यक्षात पाणी सांगलीचं दूषित आहे किंवा आता बाहेरच्या ठिकाणचं सुद्धा दूषित आहे असं म्हणलं जातं. केवळ सांगलीतच नव्हे तर आता सगळीकडं हे बाहेरनं येणारं शुद्ध म्हणवणार जाणारं पाणी वापरलं जातंय. मग ते बाटल्यातलं असेल किंवा बुधल्यातलं असेल, ते तरी कुणी तपासून पाहिलंय की ते पाणी खरोखरच आपल्याला शुद्ध पुरवत आहेत का, त्याच्यामध्ये काही खरोखरच ते निर्जंतुक केलेलं आहे का, याची काय रोजच्या रोज तपासणी होत नाही. ती तपासणी करणारी कुठली यंत्रणा नाही. अक्षरशः टेम्पो भरभरून, ट्रक भरभरून ते पाण्याचे बुदले सगळीकडे वितरित केले जातात. पाण्याच्या बाटल्या सर्रास विकल्या जातात, एसटी स्टँडवर विकल्या जातात, रेल्वे स्टेशनवर विकल्या जातात, सगळीकडे विकल्या जातात. ते तरी पाणी शुद्ध आहे का? महापालिकेतर्फे होणारा पाणी पुरवठा किंवा ग्रामपंचायतीतर्फे किंवा अन्य ठिकाणी नगरपालिकेतर्फे होणारा पाणी पुरवठा अशुद्ध आहे या नावाखाली हा सगळा पाण्याचा बाजार चालू आहे. ही पर्यायी व्यवस्था पाण्याची एक समांतर बाजारपेठ तयार झालेली आहे शुद्ध पाणी म्हणवणारी. ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे की जे काही पाणी पुरवलं जाते, जे बाहेर विकत मिळतं पाणी
किंवा बुधले विकत मिळतात ते खरोखर शुद्ध आहे का, याची कधी तपासणी केली का, का ती एक ते शुद्ध आहे ही एक अंधश्रद्धाच आहे, असा सवाल विचारावा वाटतो. तर हे पाणी कोण सोडतंय नेमकं? जेव्हा पाणीचा हे सुरू होतो, काय वितरण सुरू होतं किंवा ज्याला उन्हाळ्यामध्ये वगैरे त्याचं चक्र पाण्याचं सुरू होतं तेव्हा, आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा सर्रास पाणी सोडलं जातं. पावसाळ्यात लक्षात सुद्धा येत नाही किती पाणी सोडले, दूषित पाणी ते कुणी सोडले ते. सगळ्या जे कोण काय उद्योग असतील, सगळे कारखाने असतील, उद्योग कोण पाणी सोडते ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शेरी नाल्याबद्दल सुद्धा कित्येक दिवस हा उद्योग चालू आहे, दंगा चालू आहे. शेरी नाला, शेरी नाला. आता शेरी नाल्यावर आणखी पैसे धरा. आतापर्यंत शेरी नाल्यावर किमान 2,000 कोटी रुपये खर्च झाले असतील. जर प्रत्यक्ष कोयना धरणातनं पाणी सांगलीमध्ये आणलं असतं थेट, तरी सुद्धा एवढे पैसे खर्च झाले नसते, एवढे शेरी नाल्यावर खर्च झालेत. अजूनही शेरी नाल्यातनं पाणी वाहतच आहे. समांतर एक गंगाच तयार झालेली आहे ती कृष्णेसारखी, परंतु त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. वास्तविक जिथल्या तिथं शेरी नाल्यातलं पाणी अडवून तिथं ते शुद्ध करून ते जमिनीला तर दिलं पाहिजे किंवा खतासाठी सुद्धा वापरलं पाहिजे. तसंच ही मळी म्हणजे काय नेमकं आहे, ह्याच्यापासून खत तयार होत असतं. त्यामुळे ते खत म्हणून सोडतील का त्या पाण्यामध्ये, ह्याचा सुद्धा कधीतरी विचार झाला पाहिजे. तर याकरता प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र शासन यांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. अगदी त्या प्रदूषण नियंत्रण मंडळावरती अगदी आता जे प्रसिद्ध असे अधिकारी आहेत, अशा कर्तव्य कठोरता कारवाईबद्दल ते तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी नेमले पाहिजे, तरच ह्याला आळा बसू शकेल. धडाधड कारवाई झाली पाहिजे, धडाधड फौजदारी झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजेत थेट, आणि कारवाई झाली पाहिजे, दंड झाले पाहिजेत मोठे. नुसत्या महापालिकेला आणि ग्रामपंचायतीला दंड करून, नगरपालिकेला दंड करून काही होत नाही. ती सार्वजनिक संस्था आहे, त्यांना काही त्याचं बिघडत नाही, त्याच्यामध्ये त्यांचा नेहमीचा उपक्रम चालूच राहतो. त्यामुळं याबद्दल अतिशय काटेकोर अशी कारवाई केली पाहिजे शासनानं. कितीही वजनदार लोक ह्याच्या पाठीमागे असले तरी त्यांच्यावर कारवाई करायचं धाडस शासन दाखवणार का? प्रदूषण नियंत्रण मंडळाची ती हिंमत होणार आहे का? हा खरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा जनतेच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे का? ह्या सगळ्या पाण्याचं भांडवल करून हा जो मी म्हटलं तसा समांतर पाणी पुरवठ्याचा बाजार सुरू आहे, हा जो दिवसेंदिवस फोफावतच चाललेला आहे. या सगळ्याचाच गांभीर्यानं विचार होण्याची गरज आहे आणि त्यामुळं शासनानं याकडं निश्चितपणे लक्ष द्यावं. केवळ तात्पुरतं मासे मेले, वारण्यातले मासे मेले, कृष्णेतलं मासे मेले, पाण्याला वाईट वास येतोय, असा नुसता दंगा करून त्याचा काही उपयोग होणार नाही. प्रत्यक्ष कारवाई काय याचं पहिल्यांदा हे केलं पाहिजे. आता महापौर आणि विरोधी पक्षनेते महापालिकेतले ह्यांनी जाहीर केलं होतं की शेरी नाल्याचा प्रश्न वगैरे आम्ही सोडू. कुठे आहेत आता? त्यांनी काय त्याच्याबद्दल काही केलेलं दिसत नाही, काही बोललेलं सुद्धा दिसत नाही. एवढे कृष्णेतले मासे मेले, हे झाले, हे बोलणार नाहीत. कारण ह्याचं कारण असं आहे की खूप शक्तिमान लोक आहेत या सगळ्याच्या पाठीमागं. त्यांच्यावर कारवाई करायचं धाडस हे शासन करू शकणार आहे का, हा खरा सवाल आहे. पाहूया काय होते ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.